कल्पना करा, एक कोपायलट स्टुडिओ बॉट फक्त प्रश्नांची उत्तर देत नाही, तर तो प्रत्यक्षात मॉडेल ड्रिव्हन फॉर्ममध्ये जाऊन एका कस्टम कंट्रोलला रिअल टाइममध्ये अपडेट करतो आणि मग त्या कंट्रोलचं स्टेट परत संभाषणात वाचतो. हा काही डेमो ट्रिक नाही, हा एक प्रोडक्शन पॅटर्न आहे जो तुम्ही प्रत्यक्षात वापरू शकता. या व्हिडिओमध्ये आपण कोपायलट स्टुडिओ आणि कंट्रोल्स यांच्यातील द्विदिशात्मक कम्युनिकेशनची आर्किटेक्चर सखोलपणे पाहणार आहोत. आपण वेब चॅटद्वारे कॉन्टेक्स्ट पासिंग, शेअर्ड स्टेटसाठी डाटेवर्स वेब एपीआय कॉल्स, अपडेट व्ह्यू आणि नोटिफाय आउटपुट चेंज लाईफ सायकल, पॉवर एफ्ससह कस्टम टॉपिक्स, बॉट आणि कंट्रोल यांच्यातील ऑथेंटिकेशन आणि पोस्ट मेसेज व डाटेवर्स प्लगिन्स वापरून मेसेज पासिंग पॅटर्न कव्हर करू. चला सुरुवात करूया. कोडला हात लावण्याआधी चला आधी सगळे भाग नकाशावर मांडूया. पहिलं, कॉन्टेक्स्ट पासिंग म्हणजे रेकॉर्ड आयडी, फॉर्म डेटा आणि युजर आयडेंटिटी कॅनव्हास ॲपमधून वेब चॅटद्वारे बॉट संभाषणात नेणे. दुसरं, डाटेवर्समधील शेअर्ड स्टेट, एक हलकं एंटिटी किंवा एक्झिस्टिंग टेबल फील्ड जे बॉट आणि कंट्रोल दोघेही वाचतात आणि लिहितात. तिसरं, लाईफ सायकल स्वतः म्हणजे अपडेट व्ह्यू बाह्य बदलांना कसं प्रतिसाद देतं आणि नोटिफाय आउटपुट चेंज अपडेट्स परत कसे पाठवतं. चौथं, कोपायलट स्टुडिओमधील कस्टम टॉपिक्स जे पॉवर एफ्स आणि कस्टम एपीआयज कॉल करून पुन्हा रेंडर ट्रिगर करतात. आणि शेवटी, ऑथेंटिकेशन आणि एरर हँडलिंग, कारण हे सगळं जर प्रोडक्शनमध्ये शांतपणे फेल झालं तर काहीच अर्थ राहत नाही. आता संपूर्ण डेटा फ्लो एंड टू एंड पाहूया. एक युजर कोपायलट स्टुडिओ कॅनव्हासमध्ये टाईप करतो, जो एका मॉडेल ड्रिव्हन फॉर्म किंवा कॅनव्हास ॲप स्क्रीनमध्ये एम्बेड केलेला असतो. हा इनपुट वेब चॅटमधून जातो, जो प्रत्येक आउटगोईंग ॲक्टिव्हिटी सोबत रेकॉर्ड कॉन्टेक्स्ट आणि टोकन्स घेऊन पोस्ट मेसेज इव्हेंट्स अटॅच करतो. बॉटचा कस्टम टॉपिक डाटेवर्सला कॉल करतो, एकतर थेट वेब एपीआयद्वारे किंवा एका प्लगिनला बांधलेल्या कस्टम एपीआयद्वारे. तो प्लगिन शेअर्ड स्टेट एका डाटेवर्स टेबलमध्ये लिहितो. त्याच फॉर्मवर असलेला कंट्रोल त्याच्या बाउंड प्रॉपर्टीजद्वारे त्या टेबलवर लक्ष ठेवून असतो. जेव्हा अंतर्निहित रेकॉर्ड बदलतो, तेव्हा डाटेवर्स फॉर्मला सूचना देतं, कंट्रोलचं अपडेट व्ह्यू फायर होतं आणि यूआय त्वरित बॉटच्या अपडेटसह पुन्हा रेंडर होतं. वेब चॅट आपल्याला असे हुक्स देते जे बहुतेक ट्युटोरियल्समध्ये सोडून दिले जातात. जेव्हा आपण वेब चॅटला एका कंट्रोल किंवा फॉर्मवरील इफ्रेममध्ये एम्बेड करतो, तेव्हा आपण प्रत्येक आउटगोईंग ॲक्टिव्हिटीमध्ये कस्टम प्रॉपर्टीज इंजेक्ट करू शकतो, जसं की सध्याचा रेकॉर्ड आयडी, लॉग इन झालेल्या युजरचा अजूर ॲड ऑब्जेक्ट आयडी आणि ट्रेसिंगसाठी कोरिलेशन आयडी. रिसिव्हिंग बाजूला, बॉट हे टर्न कॉन्टेक्स्ट ॲक्टिव्हिटी व्हॅल्यूमधून वाचतो, त्यामुळे प्रत्येक कस्टम टॉपिकला नेहमी माहीत असतं की तो कोणत्या रेकॉर्डवर काम करतोय. आपण वेब चॅट इफ्रेममधून परत येणाऱ्या पोस्ट मेसेज इव्हेंट्स देखील ऐकतो, त्यामुळे होस्ट पेज म्हणजे आपला कंट्रोल बॉटने डायरेक्ट लाईन ॲक्टिव्हिटी अपडेट पाठवताच त्वरित प्रतिसाद देऊ शकतो, पेज रिफ्रेशची वाट न पाहता. कोपायलट स्टुडिओमध्ये हा कस्टम टॉपिक तेव्हा ट्रिगर होतो जेव्हा युजर आपला रेकॉर्ड सिंक करण्याची विनंती करतो. आपण आपला कस्टम एपीआय कमॉस सिंक स्टेट कॉल करतो आणि त्यासोबत रेकॉर्ड आयडी आणि संभाषणात आधी तयार केलेला पेलोड व्हेरिएबल पाठवतो. एकदा ती ॲक्शन यशस्वीपणे परत आली की आपण एका हलक्या सिंक स्टेट टेबलला स्टेटस अपडेटेडसह पॅच करतो. तो पॅच म्हणजेच कंट्रोल प्रत्यक्षात ज्यावर लक्ष ठेवून आहे. लक्षात घ्या की आपण थेट कंट्रोलशी बोलण्याचा प्रयत्न करत नाही आहोत, कारण कोपायलट स्टुडिओकडे क्लायंट साइड जावास्क्रिप्टमध्ये थेट वायर नसते, म्हणून डाटेवर्स आपला शेअर्ड ब्लॅकबोर्ड बनतो ज्यावर दोन्ही बाजू विश्वास ठेवू शकतात. डाटेवर्स बाजूला, तो कस्टम एपीआय एका प्लगिनद्वारे बॅक्ड आहे. आपण आधी पेलोड व्हॅलिडेट करतो, कारण रिकामा किंवा चुकीचा पेलोड कधीही शेअर्ड स्टेट टेबलपर्यंत पोहोचू नये. जर व्हॅलिडेशन फेल झालं,
तर आपण एक इनव्हॅलिड प्लगइन एक्झिक्युशन एक्सेप्शन थ्रो करतो, ज्याला डॅटेवर्स कोपायलट स्टुडिओकडे एका योग्य फॉल्टमध्ये रूपांतरित करतं. जर व्हॅलिडेशन पास झालं तर आपण सिंक स्टेट एंटिटीला नवीन पेलोड आणि टाइमस्टॅम्पसह अपडेट करतो. हा प्लगइन सिंक्रोनस ठेवणं महत्त्वाचं आहे, कारण कोपायलट स्टुडिओचा पॉवर एफ स्टेप संभाषण पुढे नेण्याआधी रिस्पॉन्सची वाट पाहतो आणि आपल्याला ती लेटन्सी कमी आणि अंदाज करण्यायोग्य ठेवायची आहे. चला रिक्वेस्ट पाइपलाइन एंड टू एंड ट्रेस करूया, कारण इथला प्रत्येक हॉप म्हणजे असं ठिकाण आहे जिथे ऑथ किंवा एरर्स चुकू शकतात. बोट फ्रेमवर्क टोकन संभाषणालाच ऑथेंटिकेट करतो. आपला कस्टम कनेक्टर मग तो कॉन्टेक्स्ट डॅटेवर्स कंपॅटिबल टोकन सोबत एक्सचेंज करतो, सामान्यतः योग्य सिक्युरिटी रोल असलेल्या ॲप्लिकेशन युजरद्वारे. तो टोकन डॅटेवर्स वेब एपीआयला कॉल करतो, जो आपल्या कस्टम एपीआय आणि त्याच्या बॅकिंग प्लगइनमध्ये रूट होतो. एकदा प्लगइन कमिट झालं की डॅटेवर्स एक चेंज सिग्नल फायर करतं जो फॉर्मपर्यंत पोहोचतो. तोच सिग्नल शेवटी कंट्रोलला रिफ्रेश करण्यासाठी ट्रिगर करतो. एखादा हॉप चुकला तर सिंक झालेल्या कंट्रोल ऐवजी शांत फेल्युअर मिळतं. एरर्स होणारच आहेत, टोकन्स एक्सपायर होतात, पेलोड्स चुकीचे असतात, डॅटेवर्स लोडखाली थ्रॉटल होतं, म्हणून आपण हँडलिंग एका ग्लोबल एक्सेप्शन फिल्टरमध्ये केंद्रित करतो. आपण तो एकदाच प्रोग्राम DOTCS मध्ये रेजिस्टर करतो आणि प्रत्येक कंट्रोलर ॲक्शनला त्याच बिहेवियर मोफत मिळतं. व्हॅलिडेशन एक्सेप्शन्स एका स्पष्ट टायटलसह 400 मध्ये मॅप होतात, टाइमआउट्स आणि थ्रॉटलिंग ट्रान्सिएंट म्हणून चिन्हांकित 503 मध्ये मॅप होतात आणि अनपेक्षित काहीही एका जेनेरिक 500 मध्ये पडतं. प्रत्येक रिस्पॉन्स एका प्रॉब्लेम डिटेल्स ऑब्जेक्ट म्हणून परत येतो, त्यामुळे कॉलर्स, मग तो कॅनव्हास ॲप असो किंवा दुसरी सर्व्हिस, त्यांना रॉ स्टॅक ट्रेस किंवा विसंगत स्ट्रिंग मेसेज ऐवजी एक सुसंगत, अंदाज करण्यायोग्य शेप मिळतो. आता तो कॉन्ट्रॅक्ट प्रत्यक्षात वायरवर कसा दिसतो ते पाहूया. एक व्हॅलिडेशन फेल्युअर 400 स्टेटस, एक टायटल आणि नेमकं काय चुकलं ते सांगणारा डिटेल मेसेज परत करतं, सोबत एक ट्रेस आयडी ज्याला आपण ॲप्लिकेशन इन्साइट्स सोबत कोरिलेट करू शकतो. हे कॅनव्हास ॲप मेकर्ससाठी खूप महत्त्वाचं आहे, कारण पॉवर एफ याजसनला थेट इन्स्पेक्ट करू शकतो आणि केवळ HTTP स्टेटस कोड्सवर अंदाज बांधता कसं रिॲक्ट करायचं ते ठरवू शकतो. हे लवकर स्टँडर्डाइज केल्याने पुढे तुम्ही तयार करत असलेल्या प्रत्येक फ्लो आणि प्रत्येक कंट्रोलसाठी वेगळं एरर पार्जिंग लॉजिक लिहिण्यापासून तुमची सुटका होते. जेव्हा काही फेल होतं तेव्हा मेकर किंवा एंड युजरला कधीही रॉ एक्सेप्शन दिसू नये. इथे कॅनव्हास ॲप त्याच एररला सिंक स्टेटस फील्डशी जोडलेल्या फ्रेंडली बॅनरच्या रूपात दाखवत आहे. स्टॅक ट्रेस ऐवजी युजरला एक साधा मेसेज दिसतो जो सांगतो की सिंक पूर्ण झालं नाही आणि थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करा. पडद्यामागे आपण अजूनही डायग्नोस्टिक्ससाठी संपूर्ण प्रॉब्लेम डिटेल्स पेलोड कॅप्चर करत आहोत, पण दिसणारा भाग शांत, स्पष्ट आणि कृतीयोग्य आहे, जे प्रोडक्शनमधील एका मॉडेल ड्रिव्हन ॲपमध्ये, जो रोज नॉन टेक्निकल स्टाफ वापरतं, अगदी योग्य आहे. आपण प्रत्यक्षात पॉवर एफमध्ये तो एरर कसा पार्स करतो ते पाहूया. आपण कस्टम एपीआय कॉलला इफ एररमध्ये रॅप करतो आणि फेल झाल्यास पहिल्या एररच्या मेसेजवर पार्स.json चालवतो जेणेकरून टायटल आणि डिटेलचा स्ट्रक्चर्ड ॲक्सेस मिळेल. मग आपण तपासतो की डिटेल भरलेलं आहे का आणि टायटल व डिटेल एकत्र वापरून एक नोटिफाई बॅनर रेज करतो. हाच पॅटर्न आपण थोड्या वेळापूर्वी कॅनव्हास स्लाइडमध्ये वापरला होता. कारण आपला बॅकएंड नेहमी प्रॉब्लेम डिटेल्स परत करतो, त्यामुळे या पार्जिंग लॉजिकला शेपबद्दल कधीही अंदाज बांधावा लागत नाही. प्रत्येक वेळेस तेच 3 फील्ड्स असतात, आपल्या कंट्रोल्स आणि टॉपिक्स कॉल करत असलेल्या प्रत्येक एपीआयमध्ये. आता या लूपच्या बाजूबद्दल बोलूया. INIT फक्त एकदाच चालतं, आपला कंट्रोल आणि कोणतेही इव्हेंट हँडलर्स सेट करतं.
अपडेट व्ह्यू हे मुख्य कार्यकर्ता आहे. डॅटेवर्स जेव्हाही एखादं बाउंड फील्ड बदलतं, म्हणजे आपल्या प्लगिनने नुकतंच लिहिलेलं सिंक स्टेट फील्ड देखील, तेव्हा ते इनव्हॅलिडेट करतं. म्हणजे इथेच आपण नवीन व्हॅल्यू वाचतो आणि पुन्हा रेंडर करतो. नोटिफाय आउटपुट चेंज उलट दिशेने काम करतं. ते फ्रेमवर्कला सांगतं की आपल्या कंट्रोलकडे परसिस्ट करण्यासाठी नवीन आउटपुट आहे, ज्यामुळे आणखी एक डॅटेवर्स राईट सुरू होऊ शकतं. आणि जर आपण इंटरॅक्शन्स चेन करत असू तर कदाचित आणखी एक बॉट टर्न देखील. हे दोन्ही मेथड्स हलके आणि आयडेम्पोर्टंट ठेवणं म्हणजेच हा लूप एका बेकाबू अपडेट सायकलमध्ये बदलण्यापासून थांबवणं. या सीमेवरील ऑथेंटिकेशन हा बहुतेकदा सर्वात कठीण भाग असतो. आपला कंट्रोल डॅटेवर्स क्लायंट एपीआयद्वारे एक टोकन मिळवतो आणि जेव्हा त्याला एका कस्टम एंडपॉइंटला कॉन्टेक्स्ट द्यायचा असतो, तेव्हा तो टोकन एक हेडर म्हणून जोडतो. सर्व्हर बाजूला हा मिडलवेअर पाईपलाईनमध्ये लवकरच रिक्वेस्ट इंटरसेप्ट करतो, टोकन वाचतो आणि तो एचटीटीपी कॉन्टेक्स्ट आयटम्समध्ये साठवतो, जेणेकरून पुढील प्लगिन कॉल्स आणि वेब एपीआय कॉल्स सगळे एकच आयडेंटिटी शेअर करतील. यामुळे साखळीतील प्रत्येक हॉप एका ऑथेंटिकेटेड युजरपर्यंत ट्रेस करता येतो, जे सिक्युरिटी रिव्ह्यूसाठी आणि लूपमध्ये काही शांतपणे फेल झाल्यास डिबगिंगसाठी महत्त्वाचं आहे. काही गोष्टी एका डेमोला प्रोडक्शन डिप्लॉयमेंट पासून वेगळं करतात. आपली लेटन्सी प्रामाणिकपणे बजेट करा. कोपायलट स्टुडिओ, एक कस्टम एपीआय, एक प्लगिन आणि एक रिफ्रेश यातून जाणारा राऊंड ट्रिप सहज 1 सेकंद किंवा अधिक होऊ शकतो. त्यामुळे युजर्सची अपेक्षा स्पष्ट ठेवा. ट्रान्सिएंट डॅटेवर्स थ्रॉटलिंगसाठी लगेच फेल न होता एक्सपोनेन्शियल बॅकऑफ सह रिट्राई लागू करा. एक सर्किट ब्रेकर जोडा जेणेकरून स्ट्रगलिंग डाउनस्ट्रीम सर्व्हिस संभाषणात फेलियर्स कॅस्केड करणार नाही. प्रत्येक रिक्वेस्टला एक कोरिलेशन आयडी टॅग करा आणि तो ॲप्लिकेशन इन्साइट्समध्ये पाठवा, जेणेकरून पहाटे 2 वाजता एखादं सिंक शांतपणे फेल झालं तरी तुम्ही ते प्रत्यक्षात ट्रेस करू शकाल. आणि रिकामा कंट्रोल दाखवण्याऐवजी यूआयमध्ये नेहमी ग्रेसफुल पद्धतीने डिग्रेड करा. चला थोडक्यात आढावा घेऊया. आपण कोपायलट स्टुडिओला डॅटेवर्सद्वारे शेअर्ड स्टेट म्हणून कंट्रोल्स सोबत जोडलं, अपडेट्स ट्रिगर करण्यासाठी कस्टम टॉपिक्स आणि पॉवर एफ्स वापरलं, लूपच्या बाजूसाठी अपडेट व्ह्यू आणि नोटिफाय आउटपुट चेंज वर विसंबून राहिलो, प्रॉब्लेम डिटेल्स आणि एका ग्लोबल एक्सेप्शन फिल्टरसह एरर्स स्टँडर्डाइज केले, आणि कॅनव्हास ॲप्स व एंड युजर्स दोघांनाही स्टॅक ट्रेसेस ऐवजी फ्रेंडली, कृतीयोग्य मेसेजेस दिसतील याची खात्री केली. हा पॅटर्न एका कंट्रोलच्या पलीकडेही चांगला स्केल होतो. एकदा हा शेअर्ड स्टेट कॉन्ट्रॅक्ट जागी आला की तुम्ही तुमच्या ॲपला हवे तितके बॉट्स आणि कंट्रोल्स जोडू शकता. जर हे उपयोगी वाटलं तर पॉवर प्लॅटफॉर्म आर्किटेक्चरवरील अधिक सखोल व्हिडिओसाठी कमॉन्सला सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट्समध्ये तुमचे प्रश्न विचारा.